पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोण आहात? हालेलुया. हालेलुया. किंवा मी कोण आहे? हालेलुया. हालेलुया. या प्रश्नाला आपल्याला उत्तर पाहिजे. हे माझे ओळख आहे. फिलॉसॉफी म्हणून वरती बोलता एवढेच आहे. हालेलुया. हालेलुया. मी कोण आहे या गोष्टीच्या ओळख करून घ्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रियानो, आपण काही ठिकाणी असताना काही लोक आपल्या बाजूने येऊन उभं राहून दुसऱ्यांना सांगणार, हे बघा, हे आमचा भाऊ आहे, हे आमचे बहीण आहे, हे आमचा मोठा पप्पा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असे बोलताना आपल्याला स्वतःबद्दल खूप बरं वाटतं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. 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 बायबल असा एक ग्रंथ आहे जिथे देव आपल्याशी बोलत आहे, तू माझच आहे. तुला मी नावाने हाक मारलेलं, तू माझच आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. असा एवढ्या स्पष्ट शब्दांमध्ये देवाने आपल्याला स्वीकार केलेला आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. जुनं करार जेव्हा आपण वाचणार तिथे आपल्याला एक सत्य कळणार, परमेश्वर अधून मधून परमेश्वराच्या लोकांना सांगत आहे, तुम्ही बिलकुल माझा नाही. Get out. हालेलुया. हालेलुया. तुझा माझा काही राहिलं नाही, सुटलं, जा. हालेलुया. हालेलुया. तुमचा माझा ओळखच नाही, जा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. असे तुमचंच नवरा तुमच्याशी बोललं तर तुम्हाला काय वाटणार? तुमची बायको तुमच्याशी असे बोललं तर तुम्हाला काय वाटणार? सख्खा पप्पा जर तुमच्याशी असे बोलले, तुझा माझा काही नाही, काही राहिलंच नाही, जा. हालेलुया. हालेलुया. तू आमचा बिलकुल नाहीच असे ऐकायला मिळालं तर त्या गोष्टीतून तुम्ही काय ऐकणार, तुम्ही काय समजणार? Praise the Lord. Praise the Lord. आजच्या रिट्रीटमध्ये भरपूर शिक्षिका बसलेल्या आहेत. कोणतरी एक शिक्षिका या प्रश्नाला उत्तर देऊ शकते. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तू माझा नाही असे तुझ्या खास व्यक्ती तुझ्याशी बोललं तर तुम्ही त्यातून काय समजणार, तुम्ही त्यातून काय शिकणार? हालेलुया. हालेलुया. पब्लिक मध्ये उत्तर द्यायला प्रॉब्लेम आहे म्हणून गप्पा आहे म्हणून मी समजतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, बोलणारा व्यक्ती जर मी आहे, फादर बेनी आहे, तू माझा नाही, गेट आउट. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. असं जर मी कोणाला तरी बोललं तर त्या शब्दाचा अर्थ असे असेल की मी तुला अर्धा जीवाने तुझ्यावर मी प्रेम केलं नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मी जेव्हा तुझ्यावर प्रेम केलेलं आहे, मी 99% प्रेम तुझ्यावर केलं नाही. तुला मी माझं समजून माझ्याजवळ ठेवलेलं आहे.
आजच्या तुझ्या परिस्थिती असे आहे, तू त्या लायकीचा नाही म्हणून तू दाखवून दिलेलं आहे. Praise the Lord. ऐकणाऱ्या व्यक्तीच्या समोर दोन पर्याय आहे. काय पर्याय असेल? हालेलुया. एक तर ठीक आहे मग मी जातो म्हणून सांगू शकता. दुसरा पर्याय काय आहे? का गप्पा आहे? दुसरा पर्याय काय आहे? दुसरा पर्याय असे आहे, जे मी करायला पाहिजे होते ते मी केलं नाही, परत मी असं करणार नाही, मला आणखीन एक संधी द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, पवित्र ग्रंथामध्ये होशिया म्हणून एक पुस्तक आहे. प्रेज द लॉर्ड. ते होशिया ग्रंथ असाच प्रकारचा देवाचा आणि देवाच्या लेकरांच्या आपसातील संबंध दाखवून देणार एक पुस्तक आहे. हालेलुया. परमेश्वर स्वतः होशियाला हाक मारून सांगत आहे, तू अमुक ठिकाणी जाऊन अमुक वेश्याबाई बरोबर लग्न कर. या वेश्याबाईला लग्न करून घरी घेऊन येत आहे. हालेलुया. सुरुवातीला थोडे वर्ष, थोडे महिना ही बाई विश्वासू राहिली. त्यानंतर मात्र या बाईला अहंकार, गर्व वाढत जात आहे. पाहिजे तिकडे जात आहे, पाहिजे तसं वागत आहे, पाहिजे तसं करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संदेशला जाऊन देवाला विचारत आहे, देवा तूच मला सांगितलं ना तिच्याशी लग्न करायला, तू सांगितलं म्हणून मी लग्न केलं ना, मग ती असे का वागते? हालेलुया. परमेश्वराने होशियाला बोलले, मला पण काहीतरी बोलायचं आहे. हालेलुया. माझा पण हृदयामध्ये काहीतरी आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे की जे इस्रायल आहे ना, ती माझी वधू आहे. हे इस्रायल माझ्याशी असंच वागत आहे. हालेलुया. मी तिला जवळ करतो, जेवढे मी जवळ करतो तेवढं ती उद्धट वागते. पाहिजे त्यांच्या मागे जात आहे, पाहिजे ते करत बसलेलं आहे. माझा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण होशिया ग्रंथ उघडून वाचू. परम पवित्र संस्काराला हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या पहिले अध्यायामध्ये सुरुवातीला आपण पाहणारी गोष्ट असे आहे, त्यांना मुलं होत आहे. एक बाळाला त्यांनी दिलेले नाव वर तिथे लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रत्येक बाळाला नाव ठेवताना, नाव देताना त्या स्वभावाच्या संबंधातील गोष्टी तिथे प्रतिबिंबित आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणासाठी बोललं तर 6वा वचन सिस्टर वाचना. यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, हिचे नाव रुहामा, दया न पावलेली ठेव, कारण इस्रायल घराण्याला
जमा करण्याइतकी दया मी त्याचवर पुन्हा करणार नाही. हालेलुया. परमेश्वर पाहत आहे हे लोक पितूर झालेले लोक आहेत. माझ्याकडे वळायचा विचारच नाही यांच्या डोक्यात. हालेलुया. आजारी पडले तर, अडचणीत आले तर माझा आठवण करणार. अंगामध्ये ताकद आहे तर मोज मजाचं मागे जाणार. एक दिवस मला विचारणार नाही. हालेलुया. हालेलुया. कौटुंबिक प्रार्थना नाही, बाकी कुठलाही विचार नाही, मनमानी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सांगितलं दया न लाभलेली, प्रेज द लॉर्ड, तिच्यावर दया करणारच नाही. त्या इस्रायलवर, या निवडलेल्या लेकरांवर दयाच करणार नाही. हालेलुया. कारण काय आहे, त्यांना माझ्यासाठी वेळच नाही, माझ्याकडे बघायला येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जुन्या करारातील गोष्ट आहे. नवा करारातील गोष्ट असेल तर हालेलुया. घरामध्ये शेकडो रोसरी प्रत्येकाच्या घरी आहे. हालेलुया. तरी काही लोक रोसरीला हात सुद्धा लावत नाही. रोसरी दिसायला चांगला आहे म्हणून घरी ठेवलेला आहे. हालेलुया. बायबल घरी आहे. काही लोकांच्या घरी डझनभर बायबल आहे. बायबलचं एक वाचन वाचायला वेळ नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काही लोक सकाळी उठल्या देवाचं आठवण करून क्रूसाचं गुण सुद्धा करत नाही, त्याच्या अगोदर मोबाईल घेऊन पडताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सर्व गोष्टी पाहताना सृष्टीकर्ता खरा पिता असलेल्या परमेश्वराला वाईट वाटतं. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये जेवढे लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे, अपचनाचा त्रास आहे, तुम्ही आता पूर्ण विश्वास ठेवा. पवित्र आत्म्याची पूर्ण इच्छा आहे पूर्णपणे तुम्हाला या आजारापासून, बंधनापासून सोडवावं. दोन्ही हात वर करत या त्रास असलेल्या सगळ्यांसाठी आणि युट्यूबद्वारे देवाच्या वचन ऐकणारे जे लोक आहेत त्यांना देखील बरेपणा मिळावं म्हणून आपण मनापासून डोळे बंद करून स्तुती कर, प्रार्थना करूया. पोटाच्या संबंधातील सगळे विकार असलेले लोकांना त्यांना बरे कर. पोटातील सगळे आजार तुझ्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने बरे कर. हालेलुया. 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 आपण हात जोडूया. अनेक लोकांना चक्कर आल्यासारखा वर होत आहे. अर्ध छातीमध्ये दुखल्यासारखा होत आहे. काही लोक एकदम कधीतरी पिसळल्यासारखा वागत आहे. काही लोकांच्या गुडघ्याच्या भागामध्ये, वाटीच्या भागामध्ये, गुडघ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये वर दुखत आहे. पवित्र आत्मा त्यांना बरे करत आहे. काही लोकांच्या छातीच्या मध्य भागामध्ये त्रास आहे. पोटाच्या वरच्या भागामध्ये त्रास आहे. गॅसचा त्रास आहे. पवित्र आत्मा त्यांना बरे करत आहे. अशा काही लोक आहेत ज्यांच्या मुखातून भरपूर वाईफळ शब्द निघत आहे, ज्याद्वारे ते लोक स्वतःचं नाव खराब करून घेत आहे, स्वतः दुःखामध्ये, निराशामध्ये सापडत आहे. अशा अनेक लोकांना
ते वाईफळ बोलण्याच्या बंधनातून पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. हात वर करणे कठीण आहे अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा आज हात वर करायला कृपा देत आहे. कोणाच्या तरी पायाचा हाड जे मोडलेला आहे त्याद्वारे जास्त वेळ उभं राहण्यावर त्रासदायक आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती स्वतः निराश होऊन स्वतःच्या शरीराला त्रास देत बसतो. ह्या नैराश्याचा निराशाचा त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा सुटका देतो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.